आपण म्हणतो असं का झालं, माझं तसं का झालं. अहो माझं प्रारब्ध तर आता मी म्हणजे मोठेपणा नाही सांगत. परमार्थ करणाराच माणूस नव्हतो आमच्या म्हणजे कुळामध्ये कुणी परमार्थही करणारा नव्हता. मग तरीही इथपर्यंत भगवंताने आणलं, मग आता पूर्वजन्मीचं काय पुण्य असेल ते माहित नाही. अहो लोकांच्या किती जागा जमिनी हडपिल्या, घर हडपिले आणि ते ह्या जन्मामध्ये परतफेड करावी लागायली माय बापा हो. म्हणजे मला अभ्यासावरून कळायला लागलं, अनेक लोकांचे घर घाललेले आहेत आम्ही. कारण त्याच्याशिवाय असं होऊच शकत नाही. घर बांधतोय ते घर ते कुणीतरी घेतय, घर बांधतोय ते घर कुणीतरी घेतय. अरे कुणा कुणाचे घर लुबाडले, कुणा कुणाचं किती लुबाडलं, त्याचं परत द्यावा लागायलं. ध्यानात घ्या माय बापा हो, हे खोटं नाही. आणि जर मग हे खोटं जर असतं तर मग साधू संतांनी जे सांगितलेला अभ्यास आहे ते आमच्या डोक्यामध्ये आहे. असं कदापि घडू शकत नाही. एखादा मनुष्य विनाकारण आपल्याला त्रास देतो का? विनाकारण त्रास देत नाही. आपण कोणाचं तरी हडपीला असल्याशिवाय आपण दुसऱ्याला सोडत नाहीत. आणि दुसऱ्याचं घेतलं ते प्रेमानं द्यावं लागतं आणि ते प्रेमानं देऊन टाकावं. या उक्तीप्रमाणे ध्यानात ठेवायला पाहिजे आपण की आपले कर्म आहेत. आपल्याला वाटतं की आमच्या संग असं का झालं, आमच्या संग तसं का झालं, तर त्याचं कारणच आहे ते निमित्त आपलं प्रारब्ध आहे आणि आपले कर्म चुकलेले आहेत आणि त्या कर्माचं फल आपल्याला भोगावं लागत आहे. आपण आता कितीही परमार्थ केला तरी कर्माचं फल मात्र चुकत नाही. कारण भगवान परमात्माला आपली विनंती काय भगवंताकडे, तुम्ही म्हणता भगवंत भक्तांचं रक्षण करतो, मग आपलं रक्षण का करत नाही? त्याचं कारण आहे भगवंत दयाळूच आहे. आपण त्या भगवंताकडे म्हणतो भगवंत आम्हाला मोक्ष पाहिजे, आम्हाला मुक्त अवस्था पाहिजे, आम्हाला तुमच्या स्वरूपामध्ये घ्या, तुमच्या चरणापाशी लीन करा. मग भगवंत म्हणतो तुमचे हे कर्म राहिलेले ते कोणी फेडायचे? म्हणून आपल्या देहाकडून ते आपले कर्म फिडून घेत आहे. म्हणजे भगवंताचे अनंत उपकार आहेत आपल्यावर. जी जी परिस्थिती येते आणि ती परिस्थितीतून आपले कर्माचं फल भोगून घेत आहे. कर्म आपले जे चुकीचे झालेले त्या कर्माचं फल भोगून घेऊनच आपल्याला मुक्तता होत असते, तोपर्यंत मुक्तता होत नाही. म्हणून ध्यानात घ्यायचं की आपल्या प्रदर्शन जीवनात आपण सुखदुःख अनुभवतो, दुसरे कोणीही आपल्या सुखदुःखाचे कारण असत नाही. मग असणार त्यासाठी त्यांनी ते दृष्टांत दिलेलं आहे की नाही, दूध गरम करण्यासाठीचा. अग्नी हे कारण आहे, पातेली हे निमित्त आहे. पातेल्याच्या ऐवजी आपण कुठलीही वस्तू घेऊ शकतो, पण कारण मात्र तेच असतं, अग्नीच कारण आहे. तसं आपल्या जन्मामधले सुखदुःखाचं कारण आपलं प्रारब्ध आहे आणि त्या प्रारब्धानुसार आपल्याला सुखदुःख होत असतात. पण सुखदुःख म्हणजे आपलं लक्षण काय आहे अधिकाऱ्याचं? सुखदुःखामध्ये समानता, तितिक्षा. सुखदुःखामध्ये समानता असली पाहिजे. आणि जर आपल्याला ज्ञान असेल तर आपण समानता ठेवू, ज्ञान नसेल तर समानता कशी राहील? तर म्हणून त्याच्या जागी दुसरा एखादा मनुष्य व अन्य काही परिस्थिती उभी टाकेल, आपले प्रारब्ध हेच आपल्या दुःखाचे कारण असते. सुख दुःखाच्या कोणी न दाता, सुख दुःखाचा कोणी न दाता, दुसरा देतो ही कुबुद्धी रेखा. मी करतो हा वर्थाभिमान, स्वकर्म सूत्रे गुंपिले सर्वजण. सुख दुःखाचा कोणी न दाता, दुसरा देतो ही कुबुद्धी रेखा. मी करतो हा वर्थाभिमान आणि स्वकर्म सूत्रे गुंपिले सर्वजण. अशा प्रकारचं हे प्रारब्ध आणि पुरुषार्थ असतो, हे ध्यानात घ्यायचं. तर कर्म करण्यास आपण स्वतंत्र आणि फळ भोगण्यामध्ये परतंत्र. आपल्याला कर्म करण्याची आता आपल्याला स्वतंत्रता आहे, पण फळ आपल्या हातात नाही हे ध्यानात घ्या. आपल्या विचारसागरामध्ये दृष्टांत झालेला आहे. ज्या वेळेस चोराला शिक्षा केली आणि चोराला शिक्षा केल्यानंतर जजनं सांगितलं इथून पुढे आता चोरी करू नको, तर त्यावेळेस तो चोर काय म्हणाला माहितीये का? साहेब, चोरी करण्याचं किंवा कर्म करण्याचं स्वतंत्र मला आहे आणि शिक्षा करण्याचं काम तुमच्याकडे आहे. तसं आपल्याकडं कर्म करण्याचं स्वतंत्र आहे, पण सुख दुःख भोगण्याचं मात्र त्या ईश्वराकडे आहे. कारण त्याच्याकडे ती पॉवर आहे आपल्याला सुख दुःख भोगून देण्याची, म्हणजे जज प्रमाणे.
तर अशा प्रकारचं आहे. तर कर्म करण्यात आपण स्वतंत्र, फळ भोगण्यात परतंत्र. भगवद्गीतेमधील सर्व परिचित महावाक्य सांगतंय, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचिन. कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन. गीता अध्याय 2 आणि 47व्या श्लोकामधला आहे हे प्रमाण. कर्म करण्याचा तुम्हाला अधिकार आहे, पण फळ भोगण्यात तुमचा अधिकार नाही. कर्म करण्याचे कर्तव्य तू कर म्हणले, पण अमुकच फळ मिळाले पाहिजे असा अट्टहास करण्याचा तुझा अधिकार नाही. आणि आता जगणारे नवयुवक म्हणतात आपण असंच केलं पाहिजे, आपण तसंच केलं पाहिजे. तरुण युवक चुकीच्या मार्गाने पैसे कमवले पाहिजे, चुकीच्या मार्गाने गेलं पाहिजे, अधर्मानं गेलं पाहिजे, अधर्म करून असणारा पैसा कमवला पाहिजे, मग सुख मिळेल असं म्हणतात. परंतु सुख कदापि मिळू शकत नाही. धर्मानं कमिलेला पैसा, धर्मानं मिळवलेलं धन, धर्मानं भगवंताची सेवा करून जे आपल्या प्रारब्धाने असेल ते मिळन, त्यामध्ये सुखी राहणं हा सिद्धांत आहे. ठेविले अनंते तशीच राहावे आणि चित्त असू द्यावे समाधानी. या महावाक्याचा अर्थ तर ह्या वरल्या कर्मण्यवाधिकारस्ते मा फलेषु कदाचिन या महावाक्याचा अर्थ समजण्यात थोडा गैरसमज होण्याचा संभव आहे. भगवंत असे सांगत नाहीत की तू कर्म कर, पण फळाची कोणतीही आशा अपेक्षा ठेवूच नको. तर आशा अपेक्षा ठेवू नको असं म्हणत नाही, कारण कर्म केलं त्याला फल असतच. आपण काय केलं, आपला हात घेतला ना अग्नीमध्ये घातला, त्याला फळ आहे की नाही? हात घेतला आणि पाण्यामध्ये घातला, त्याला फळ आहे की नाही? फळ असतं, पण आपण फलाची अपेक्षा करू नये असं शास्त्र सांगतंय. मग त्यांनी त्यासाठी दृष्टांत पण दिलेलं आहे पुढं.